नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार, मी आर.जे. प्रिया. रेडिओ MPSC गुरु पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो. सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात भारताचा माजी कर्णधार आणि भारताचा यष्टीरक्षक, तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन MS धोनी म्हणजेच महेंद्रसिंग धोनी. मग मित्रांनो, मला असं वाटतं संपूर्ण भारतात अशी एकही व्यक्ती नसेल जिला महेंद्रसिंग धोनी आवडत नाही. आज आपल्या लाडक्या धोनीचा जन्मदिवस आहे. त्याच निमित्ताने आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात महेंद्रसिंग धोनीच्या उल्लेखनीय कार्याविषयीची माहिती घेणार आहोत. चला तर मग ऐकूया आजचं व्यक्तिविशेष हे सत्र. चला तर मग या आपल्या लाडक्या धोनीची माहिती घेऊया सविस्तरपणे. महेंद्रसिंग धोनीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झाला. माही व MS धोनी या नावाने तो ओळखला जातो. त्याने 2007 पासून 2016 पर्यंत मर्यादित षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आणि 2008 पासून 2014 पर्यंत कसोटी फॉर्मॅटमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून काम केले. त्याने 2007च्या ICC विश्वचषक T20, 2010 आणि 2016 एशिया कप, 2011 ICC क्रिकेट विश्वचषक आणि 2013 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तो उजव्या हाताने फलंदाजी व विकेट किपिंग करतो. धोनी हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 10,000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि मर्यादित षटकांच्या फॉर्मॅटमध्ये त्याला प्रभावी फिनिशर मानले जाते. त्याला आधुनिक मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम विकेट किपरपैकी एक मानलं जातं. धोनीला कॅप्टन कूल म्हणून संबोधलं जातं. धोनी पॅराशूट रेजिमेंटमधील कमांडो आहे. तो 2019 मध्ये काश्मीरला व बँगलोरला ट्रेनिंगसाठी गेला होता. त्याला लोक आवडीने थाला असे म्हणत. 2003-2004च्या हंगामातील त्याच्या प्रयत्नांसाठी त्याला विशेष करून एकदिवसीय सामन्यांमध्ये ओळखले गेले होते आणि झिम्बाब्वे आणि केनिया दौऱ्यासाठी भारत अ संघाची निवड केली गेली. हरारे स्पोर्ट क्लबमध्ये झिम्बाब्वे 11 विरुद्ध धोनीने 7 झेल आणि 4 यष्टीचीतसह सर्वोत्तम यष्टीरक्षण केले. केनियातील राष्ट्रकुल स्पर्धेत धोनीच्या अर्धशतकामुळे पाकिस्तान अ विरुद्ध झालेल्या 223 धावांचा पाठलाग करण्यास भारताला मदत झाली. त्याने चांगली कामगिरी बजावत मागोमाग शतकं देखील बनवली. धोनीने त्या संघाविरुद्ध 362 धावा बनवल्या होत्या. धोनीच्या एकदिवसीय कारकिर्दीविषयी सांगायचं झाल्यास 2000च्या दशकाच्या सुरुवातीस भारतीय एकदिवसीय संघात राहुल द्रविड यष्टीरक्षक असल्यामुळे फलंदाजीत प्रतिभेची कमतरता नव्हती. कसोटी संघामध्ये नामांकित पार्थिव पटेल आणि दिनेश कार्तिक यांच्यासारख्या प्रतिभावान खेळाडूंनी यष्टीरक्षक म्हणून प्रवेश यांना दिला गेला. धोनीने भारत अ संघात एक चिन्ह बनवल्यानंतर 2004-2005 मध्ये बांगलादेश दौऱ्यासाठी एकदिवसीय संघात त्याची निवड झाली.
धोनीचे एकदिवसीय कारकिर्दीत पदार्पण चांगले गेले नाही. तो आपल्या पहिल्या सामन्यात धावचीत झाला. बांगलादेश विरुद्ध मालिका सरासरीची असूनही धोनीला पाकिस्तानच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आलं. विशाखापट्टणममध्ये मालिकेतील दुसऱ्या सामन्यात धोनीने त्याच्या 5व्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ 123 चेंडूत 148 धावा केल्या होत्या. श्रीलंकेच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये धोनीला काही फलंदाजीची संधी होती आणि सवाई मानसिंग स्टेडियम येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला 3 क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी कुमार संगकाराने 299 धावांचं लक्ष्य ठेवले होते. भारताने तेंडुलकरला लवकर गमावले. धोनीला धावगती वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आणि त्यांनी 145 चेंडूत नाबाद 183 धावा केल्या आणि भारताने त्यावेळी हा सामना जिंकला. धोनीने आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्येसह म्हणजेच 346 रन काढून ही मालिका संपवली आणि त्याच्या प्रयत्नांकरिता त्याला मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देखील देण्यात आला. डिसेंबर 2005 मध्ये धोनीला BCCIने B ग्रेडचा करार दिला. 2009 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या मालिका दरम्यान धोनीने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केवळ 107 चेंडूंमध्ये 124 धावांची खेळी केली आणि 91 चेंडूत 71 धावा केल्या. धोनीने 30 सप्टेंबर 2009 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली पहिली विकेट घेतली. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या ट्रेव्हिस डाउनलीनला आऊट केलं होतं. धोनीला 2007 मध्ये पहिल्यांदा T20 विश्वकरंडक जिंकण्यासाठी निवडलं गेलं. त्याने स्कॉटलंड विरुद्ध कप्तान पदावर पदार्पण केले, परंतु सामना संपला होता. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेतील ICC विश्वचषक 2020 स्पर्धेत भारताला 24 सप्टेंबर 2007 रोजी तीव्र लढतीत पाकिस्तानवर विजय मिळवून दिला आणि दुसऱ्या कोणत्याही प्रकारात विश्वचषक जिंकणारा कपिल देव नंतर दुसरा भारतीय कर्णधार बनला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 विश्वचषक जिंकला. 275 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये धोनीने फलंदाजीची मागणी वाढवली. जेव्हा त्याने फलंदाजी करायला सुरुवात केली तेव्हा भारताला प्रतिषटक 6 धावा आवश्यक होत्या. गौतम गंभीरने चांगली भागीदारी केली. चांगली टोलेबाजी आणि सक्रिय धावण्यामुळे त्यांनी आवश्यक धावगती राखली. नंतर त्याने चौकारांच्या अधिक वारंवारतेने वेग वाढवला आणि 79 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 91 धावा केल्या. धोनीला या सामन्यात देखील मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या 2015 विश्वचषक स्पर्धेसाठी धोनीला डिसेंबर 2014 मध्ये BCCIने 30 सदस्यीय संघाचा कर्णधार म्हणून नामांकित केलं होतं. कप्तानपदाच्या नेतृत्वाखाली भारत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवू शकला आणि त्याआधी भारताने क्वार्टर फायनलमधून बांगलादेशचा पराभव केला होता. परंतु उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून हार मिळाली आणि या विश्वचषक स्पर्धेत भारताने सातत्याने 7 सामने जिंकले होते आणि विश्वचषक स्पर्धेत एकूण 11 सामने जिंकले होते. धोनीने भारताचं नेतृत्व करत असताना डिसेंबर 2009 मध्ये ICC क्रिकेटमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर गेला होता. 2 एप्रिल 2011 रोजी श्रीलंकेविरुद्ध 2011च्या ICC क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत विजयी झाल्यानंतर तेंडुलकरने सांगितले की धोनी हा शांत स्वभावाचा आहे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांवर तो थांबला होता आणि त्याने धोनीची दबाव हाताळण्याची क्षमता अविश्वसनीय असल्याचं सांगितलं. मार्च 2013 मध्ये धोनीने 49 कसोटी सामन्यात सौरव गांगुलीच्या 21 विजय मिळवल्याचा विक्रम मोडला आणि तेव्हा तो सर्वात यशस्वी कर्णधार बनला. 2013 मध्ये भारताने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2013च्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव नोंदवलं आणि धोनीच्या कप्तानपदाच्या आधारे इंग्लंडला फायनलमध्ये 5 धावांनी पराभूत केलं. श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य फेरीनंतर आणि दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांना गट पातळीत पराभूत करण्यात आलं. धोनीने आत्तापर्यंत 318 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकूण 272 सामने खेळले. एकदिवसीय सामन्यांमधील एकूण धावा त्याच्या 9,967 इतक्या आहेत. तर या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने एकूण 770 चौकार मारलेले आहेत तर 217 षटकार मारलेले आहेत.
या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने आत्तापर्यंत एकूण 10 शतकं बनवली आहेत, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी एकूण 67 अर्धशतकं बनवली आहेत. याचबरोबर धोनीने आत्तापर्यंत 90 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 144 इनिंग त्याने खेळल्या असून या सामन्यात त्याने आत्तापर्यंत एकूण 4876 धावा काढल्या आहेत, तर एकूण 544 चौकार मारून 78 षटकार मारले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत कसोटी सामन्यात 6 शतकं काढली असून 1 द्विशतक काढलं आहे, तर आत्तापर्यंत 33 वेळा अर्धशतक त्याने बनवलं आहे. धोनीच्या कारकिर्दीविषयी सांगायचं झाल्यास धोनीला त्याच्या शानदार फलंदाजीबरोबर जगातील सर्वोत्तम विकेटकीपर म्हणून ओळखलं जातं. त्याने आपल्या कारकिर्दीत 300हून अधिक कॅच आणि 100पेक्षा जास्त स्टंपिंग केले आहे. महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे, ज्याची वार्षिक कमाई सुमारे 200 कोटी रुपये आहे. याचबरोबर 2011 महेंद्रसिंग धोनीला लेफ्टनंट कर्नल म्हणून नेमण्यात आलं होतं. इंडियन प्रीमियर लीगमध्ये महेंद्रसिंग चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार होता. चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात आत्तापर्यंत 9 वेळा IPLच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून त्यापैकी 7 अंतिम फेरीत आणि 3 वेळा IPL ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. महेंद्रसिंग धोनी असा एक यष्टिरक्षक आहे ज्याने कसोटी सामन्यात एकूण 4000 धावा बनवल्या आहेत. यापूर्वी कोणत्याही यष्टिरक्षकाने एवढ्या धावा बनवलेल्या नाहीत, त्यामुळे हा विक्रम धोनीच्या नावावर आहे. महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधार पदादरम्यान एकूण 27 कसोटी सामने झाले होते, ज्यात सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असण्याचा विक्रम हा माहीच्या नावावर आहे. महेंद्रसिंग धोनीने आत्तापर्यंत T20 विश्वचषक 2007, ODI विश्वचषक 2011 आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला मिळवून दिली आहे. महेंद्रसिंग धोनीने आपल्या कर्णधार पदाच्या दरम्यान एकूण 331 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. धोनी पहिला असा कर्णधार आहे ज्याने आपल्या कारकिर्दीत सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीने 204 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील केलेला आहे आणि तो सर्वात जास्त षटकार मारणारा क्रिकेटर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. अशा या आपल्या लाडक्या माहीला बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याला आत्तापर्यंत कोणते पुरस्कार मिळाले आहेत ते. महेंद्रसिंग धोनीला एकदिवसीय सामन्यामध्ये शानदार प्रदर्शनाकरिता 6 मालिकावीर पुरस्कार आणि 20 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत कसोटीत 2 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील त्याला मिळाले आहेत. 2007 साली भारत सरकारने धोनीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केलं होतं. क्रीडा जगतात हा दिला जाणारा सर्वश्रेष्ठ सन्मान आहे. 2008 आणि 2009 मध्ये महेंद्रसिंग धोनीला ICC ODI प्लेअर ऑफ द इयर या अवॉर्डनी सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर 2007 ते 2014 या 7 वर्षांपर्यंत ICC विश्व एकदिवसीय 11 संघ देखील बनवला गेला. महेंद्रसिंग धोनीला 2009, 2010 आणि 2013 मध्ये ICC विश्व कसोटी संघात देखील सहभागी केले गेले होते. महेंद्रसिंग धोनीला 2011 मध्ये D. मोंटफोर्ट विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट ही पदवी दिली गेली. तर धोनीला 2009 साली भारताच्या पद्मश्री या 4थ्या सर्वोच्च नागरिक सन्मानाने सन्मानित करण्यात आलं होतं. 2 एप्रिल 2018 मध्ये धोनीला पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. याचबरोबर महेंद्रसिंग धोनी याला महान क्रिकेटपटू कपिल देव यानंतर दुसरे खेळाडू हे असे आहेत ज्यांना इंडियन आर्मीचं सन्मानपद मिळालं आहे. 2011 साली जगातील सर्वात 100 प्रभावशाली व्यक्तिमत्वांच्या यादीत धोनीचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. 2012 मध्ये जगातील सर्वात महाग खेळाडूंमध्ये महेंद्रसिंग धोनी 16व्या क्रमांकावर आहे. 2015 मध्ये फोर्ब्सने धोनीला सर्वात महागडा खेळाडू यांच्या यादीत 23व्या क्रमांकावर ठेवला आहे. या लिस्टनुसार त्याची कमाई $31 मिलियन इतकी होती. तर मित्रांनो, ही होती आपल्या लाडक्या MS धोनीची माहिती. मला हे माहितीच आहे की ही माहिती मी तुम्हाला अगदी कमी सांगितलेली आहे, कारण MS धोनी म्हटल्यावर माझ्यापेक्षा जास्त माहिती तुम्हाला असणार आहे. पण एक मात्र नक्की, अनेक संघर्षानंतर आणि जीवनातील चढउतारानंतर धोनीने क्रिकेट विश्वात स्वतःला या जागी स्थापित केलं आहे.
कोणतंही कार्य दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि प्रामाणिकतेने केलं तर यश नक्की मिळतं, हे धोनीकडे पाहिल्यावर म्हणता येईल. मग मित्रांनो, तुम्हाला महेंद्रसिंग धोनीविषयीची माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आज आपल्या लाडक्या धोनीचा वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्याला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी जे वेगवेगळे सत्र राबवत असतो ते सत्र तुम्हाला कसे वाटतात याविषयी तुम्ही आम्हाला फीडबॅक देऊ शकता. त्याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा मग रेडिओ पब्लिकवर देखील ऐकू शकता. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती घेऊन. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.